विद्यार्थी मित्र, आपण इयत्ता 12वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील 5व्या क्रमांकाचा जो पाठ आहे, वीरांना सलामी, हा पाठ पाहत आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई। या पाठाच्या 2 तासिका यापूर्वी आपण घेतलेल्या आहेत। ही या पाठाची 3री तासिका आहे। यापूर्वीच्या 2 पाठामध्ये तासिकेमध्ये आपण बघितलं की लेखिका अनुराधा प्रभुदेसाई ह्या 2004 साली जम्मू काश्मीरमधील लडाखच्या प्रदेशामध्ये एक पर्यटक म्हणून त्या ठिकाणी जाते आणि 1999 साली घडलेल्या कारगिल युद्धाचं वर्णन ऐकून लेखिका भारावून जाते। त्या प्रदेशामध्ये नेहमी येण्याची शपथ लेखिका घेते। कारगिल, द्रास, लडाख या भागामध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलेलं होतं। भारताचा बराचसा प्रदेश ताब्यात घेतलेला होता आणि हे जे युद्ध झालं, या युद्धामध्ये भारत विजयी झाला। 3 मे 1999 ते 26 जुलै 1999, 2 महिने 3 आठवडे आणि 2 दिवस हे कारगिल युद्ध चाललं। भारताची यामध्ये अपरिमित अशा प्रकारची हानी झाली। अनेक सैनिक आपले देशासाठी त्यांनी प्राणार्पण केलं। सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्याची स्मृती, त्या कारगिल युद्धातील सैनिकांच्या आठवणी लेखिकेनं त्या ठिकाणी ऐकल्या आणि तोलोलिंगला जो ऑपरेशन विजय स्मारक उभारलेलं होतं, त्या स्मारकासमोर उभी राहून लेखिका शपथ घेते की पुढील 5 वर्ष तरी किमान या भागामध्ये मी येईल, सैनिकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करेल आणि या सैनिकांमध्ये किती राष्ट्रनिष्ठा आहे, राष्ट्रप्रेम आहे, याची जाणीव भारतीय नागरिकांना करून देईल। आणि लेखिका पुढे म्हणते की हा प्रवास आतापर्यंत चालत राहिला, कारण नंतर लेखिकेनं तो प्रवास कायम ठेवला आणि त्या प्रवासामध्ये लेखिकेला त्या सैनिकांची मदत झाली। त्यांच्यामध्ये किती आत्मीयता आहे, जिव्हाळा आहे, आपलेपणा आहे, याची जाणीव त्या ठिकाणी लेखिकेला झाली। लेखिका त्या दुसऱ्या वेळेस त्या भागामध्ये जाते। तिथे एक कार्यक्रम ठेवलेला असतो। त्या कार्यक्रमामध्ये ते सैनिक लेखिकेला, तो एक सैनिक म्हणतोय की अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? तर लेखिका हो म्हणते, मीच तुमचा फोन घेतला होता। मी तुम्हाला एक सांगू का, तुमचा आवाज आमच्या मंगल मावशी सारखाच आहे। पहा, ते सैनिक शेकडो किलोमीटर दूरवर आपल्या कुटुंबियापासून राहतात। त्यांना आपल्या सण समारंभासाठी आपल्या गावाकडे कधी कधी जाता येत नाही। युद्ध सदृश्य परिस्थिती असेल तर त्यांना रजा सुद्धा मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये लेखिका त्या ठिकाणी जाते। त्यावेळेस ते सैनिक आपलेपणानं लेखिकेची चौकशी करतायत की तुमचा आवाज आमच्या मंगल मावशी सारखाच आहे। लेखिका म्हणते की ती मंगल मावशी तर मी अनु मावशी। आणि नंतर ते आत्मीयतेने गळ्यात पडून त्यांची गळा भेट ते घेतायत लेखिका आणि त्यांच्या साध्यांची। बाकीचे सैनिक त्या लेखिकेला म्हणतात की तुम्ही
मावशी तुम्ही मोठी पार्शल हो, तुम्ही मोठा भेदभाव करता, त्याच्याच गळ्यात पडलात आणि आम्हाला सुद्धा हे आत्मीयता हा जिव्हाळा मिळाला पाहिजे. आणि म्हणून ते दुसरा सैनिक म्हणतो की आम्ही त्या गळ्यामध्ये पडू शकतो का? तर ते म्हणतो का नाही. इथपर्यंत आपण मागच्या तासाला आलो होतो. पुढे बघा. ह्या सोहळ्याची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, मासी आप बड़ी पार्शल हो. क्यों, क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया? जवळजवळ अर्धा तास ती कॉम्बॅक्ट वर्दी विसरून सगळेजण आम्हाला भेटत होते. अजब सोहळा. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखर घालत होतो, पण तो एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्याच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. बीज अंकुरत होतं, धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता. बघा, आपल्याकडे राखी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो की बहीण भावाला राखी बांधते आणि भावानं तिचं संरक्षण करावं, हा उद्देश त्या पाठीमागचा असतो. आपल्या भारतीय परंपरेमध्ये चालत आलेला हा उत्सव आहे. पण त्या सैनिकांना आपल्या घरी जाता येत नाही, आपल्या बहिणीकडे जाता येत नाही, म्हणून लेखिकेनं आणि त्यांच्या मैत्रिणीने हा सोहळा साजरा केलेला आहे. आणि ते आपलेपणाची भावना त्या सैनिकामध्ये किती होती हे या भेटीतून लक्षात येत आहे. मायेची पाखर त्याने जणू काही घातलेली. सगळेजण आपण सैनिक आहोत, एक शिस्तीमध्ये आहोत, कर्तव्यामध्ये आहोत, हे सगळं विसरून कौटुंबिक जिव्हाळा लेखिका आणि त्यांच्या मैत्रिणीनं त्यांना दिलेला आहे. आणि राखीच्या बंधनामध्ये त्या सगळ्या सैनिकांना जणू काही गुरफटून टाकलेला आहे. लेखिका सुद्धा बहीण भावाच्या नात्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना एक जिव्हाळा, प्रेम देण्याचं कार्य करते. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो. तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असताना मी त्याच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है, असं तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे. नहीं, कल मैं नहीं रहूंगा, मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पड़े तो यहाँ जरूर आना. बघा किती आपुलकीनं ते सैनिक लेखिकेशी बोलतात. त्या द्रासला जाताना, कारगिलमध्ये शिरताना, अगोदर कारगिल लागतं, त्या पुलावर सैनिक तैनात होता. लेखिकेच्या ताफ्याची गाड्यांची तपासणी चालू होती, तितका वेळ होता. तेवढ्यात तो सैनिक लेखिकेशी बोलतोय आणि कल आपको इसी रास्ते से वापस जाना है असं तो म्हणतो. तो म्हणतो की मी उद्या भेटणार नाही तुम्हाला, माझा बडी असेल, माझा बडी म्हणजे साथीदार असेल. आणि कारगिलमध्ये जर काही गोष्टीची तुम्हाला कमी पडली, गरज पडली तर इथं जरूर या, तुम्हाला मदत मिळेल असं तो म्हणतोय. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. अरे तू परत आलास? या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, मैं गया ही कहा था, मेरा बड़ी बीमार है, इसलिए मैं कल से यही हूं. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता. बघा, 36 तासापासून तो ड्युटी करत होता, कर्तव्य बजावत होता. दुसऱ्या दिवशी लेखिका परत येते, त्यावेळेस तोच सैनिक लेखिकेला भेटतोय. तो आदल्या दिवशी म्हटला होता की माझा साथीदार तिथं याला ड्युटीला येईल, उभा राहील, खडा पहारा करेल. पण तो सांगतो की तो बिमार पडला, तो आजारी पडला, तो येऊ शकला नाही. 36 तास तो उभा होता, तिथं ड्युटी करत होता. आणि त्या 36 तास ड्युटी करण्याचं लेखिकेला मोठं आश्चर्य वाटतंय. लेखिका पुढे काय म्हणते बघा. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर माझ्या 10 ते 5 ड्युटीच्या चौकटीत 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. बघा,
लेखिका सहज त्याला म्हणते की आजही जर तो आला नाही तर तू काय करणार, तू ड्युटी सोडून जाणार, तू पॉईंट सोडून जाणार. कारण लेखिकेला माहिती की 10 ते 5 ड्युटी करायची, 5च्या नंतर घरी. अशी आपली मानसिकता. पण तो सैनिक काय म्हणतो बघा लेखिकेला, तो हसून म्हणाला, मैडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूंगा, चाहे और 2 दिन भी क्यों न लगे. हे इतक्या सहजतेनं तू कसं बोलतोस, या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला 20-21 वर्षाचा मुलगा बघा की कुठल्याही कामाचं ओझं या सैनिकांना वाटत नाही. आपण मात्र थोडं जरी जास्त काम करण्याचा विचार डोक्यामध्ये आला की आपण त्रागा करतो. आणि लेखिका म्हणते की आजही तुझा तो बडी साथीदार जर आला नाही इथे ड्युटी करायला तर मग तू ही ड्युटी करणार का. तो म्हणतो काही हरकत नाही, तो अजून जरी 2 दिवस नाही आला तरी मी ही ड्युटी करेन. आणि इतक्या सहजतेनं तो म्हणत होता की लेखिकेला आश्चर्य वाटलं. लेखिका म्हणते की हे सगळं सोपं आहे का, सब कुछ आसान है मॅडम जी. तो म्हणतो सहज सोपं आहे, फक्त डोक्यात घालणं महत्वाचं की आपल्याला हे काम करायचं आहे. एखाद्या कामाचं ओझं आपण घेतलं की ते काम आपल्याला त्रासदायक वाटत असतं. ते कामाचं आपण जर ओझं घेतलं नाही तर ते काम सहज होतं असं त्याचं तो म्हणतोय बघा. त्याची मानसिकता कशी, 20-21 वर्षाचा हा तरुण आहे की किती वेळ ड्युटी करायची त्याची तयारी. 2006चा लडाख हा एक नवच रूप घेऊन लेवून समोर आला होता. आभाळच फाटलं होतं. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश्य पाणी वाहत होते. तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं. लेहला सुखरूप पोहोचलो, पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. एकच मार्ग उघडा होता, कर्नल झा. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. दिमाग में डाल दिया था ना. बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली. आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमाने आमचं स्वागत केलं. आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली. निसर्गापुढे आपलं काही चालत नाही, उदास होऊ नका, आपके हौसले बुलंद है. कार्यक्रमात बदल करून आता आधी कारगिलला जा. 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे असतील, असे ते म्हणाले. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल, द्रास या ठिकाणाकडे निघालो. बघा 2006 नंतर पुढे 2004 नंतर लेखिकेने पुढे 2006ची ही घटना सांगितलेली की लडाख या प्रदेशामध्ये फारसा पाऊस पडत नाही, पण त्या 2006 या वर्षी भरपूर पाऊस झाला. आभाळ फाटलं होतं असं लेखिका या ठिकाणी म्हणते. कधी न पडणारा एवढा पाऊस पडला आणि नद्यांना एक भरपूर पाणी आलेलं होतं. बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश्य पाणी वाहत होतं, नद्यांसारखं पाणी वाहत होतं. आणि लडाखी मुलांना हे नवल वाटत होतं, अप्रूप म्हणजे नवल वाटत होतं. सगळे रस्ते बंद झालेले होते. आणि मग आता काय करायचं, कसं जायचं, कसा प्रवास करायचा असं लेखिकेला प्रश्न पडला. मग कर्नल झहाची मदत घेतल्याशिवाय हे शक्य नाही. या अगोदरच्या भेटीमध्ये कर्नल झहानं लेखिकेला खूप मदत केलेली आहे की पुन्हा पुन्हा या असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्या 5 वाजता ती बरोबर त्या वेळेला ती कर्नल झा यांची गाडी आली. लेखिका आणि त्यांचे सहकारी आलेले आहेत असं निरोप पाठवल्याबरोबर त्यांचं स्वागत त्यांनी केलं. त्यांची अडचण समजून घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा कार्यक्रम थोडा बदला. आता अगोदर कारगिलला जा, निसर्गापुढे आपल्याला काही करता येत नाही, मग काय मार्ग काढता येईल याचं त्यांनी चर्चा केली. 2 दिवसानंतर तुम्हाला हे सगळे मार्ग खुले झालेले दिसतील असं त्यांनी सांगितलं. लेखिका तिथल्या हॉटेलवर त्यांची सोय केली जाते. त्या हॉटेलवर जाते, त्यांचे सहकारी जातात आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या, मळब म्हणजे काही शंका होत्या, त्या दूर झालेल्या आहेत. कारगिल, द्रास येथील विजयस्तंभ, तोलोलिंग, 3 पीपल
बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे वाटू लागले. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतःकरणानं पुनरागमनायच म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. आता तासाभरात लेहला पोहोचू. उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली. अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला. बघा, तिथं त्यांना ती गाडी रात्रीच्या 10 वाजता थांबावी लागली. द्रास, कारगिल, तिथील विजय स्तंभ, तोलोलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल हे भाग आता परिचयाचे लेखिकेला होऊ लागले. पुन्हा पुन्हा दरवर्षी त्या भागामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं लेखिका जाऊ लागली आणि तिथल्या सैनिकांना भेटल्यानंतर पुनरागमनायचं, पुन्हा आम्ही येऊ असं जड अंतःकरणानं त्यांना परतीच्या प्रवासाला ते निघालेले होते. रात्रीचे 10 वाजले होते आणि लेह या भागामध्ये त्यांना पोहोचायचं होतं. पण रात्रीच्या 10 वाजता त्यांना तिथं त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या गाडीला ब्रेक लागला. काय होते बघा, थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणाला अधिक कडक करत आम्हाला परत जायला सांगत होते. 3 जवान तिथं आलेले होते, थंडीनं कुडकुडत होते आणि ते सांगत होते की तुम्ही आता पुढे लेहला जाऊ नका, प्रतिकूल परिस्थिती आहे. आणि मग लेखिकेला प्रश्न पडतो, कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता. खलसा हे तिथे ठिकाण आहे, एक पूल पडलेला होता, त्यामुळे तुमची वाहनं जाणं शक्य नाही असं तो सांगत होता. बाहेर मिट्ट काळोख, अनोळखी रस्ता, सोबत 10 तरुण मुली, रस्ता बंद, माघारी जाणं अशक्य, पुढे जाणं दुरापास्त, एकच आधार आर्मी पोस्ट. काय करावं प्रश्न पडला, कारण त्या भागाची माहिती नाही. दऱ्या डोंगराचा भाग आहे, रात्रीचे 10 वाजले, किट्ट काळोख आहे, अनोळखी रस्ता आहे आणि लेखिकेच्या सोबत या 10 मुली होत्या. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, पुढे जायचा रस्ता बंद आहे आणि मागे जाणं अशक्य होतं. मग काय करायचं, तर ते आर्मी पोस्ट जे तिथलं जे ठिकाण आहे आर्मीचं, चेक पोस्ट, तपासणी पोस्ट, तिथं जायचं आणि तिथून काही मदत मिळते का हे लेखिका पाहते. पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेक पोस्ट आहे असं त्या 3 जणांनी सांगितलं. भाई साहब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं, सिर्फ टीसीपी तक जाने की इजाजत दीजिए, अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. आम्ही त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली. गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भीती लपत नव्हती. आम्हीही धैर्याचा मुखवटा चढवला होता. तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. बघा, त्या 3 लोकांची भीती त्यांना वाटत होती, कारण त्यांनी ते चेहरे झाकलेले होते. कोण होते माहित नाही, कदाचित अतिरेकी असू शकतील किंवा कदाचित सैनिक असू शकतील. पुढे लेखिकेने त्याचं वर्णन केलं, सांगितलेलं आहे की 500 मीटर अंतरावर चेक पोस्ट आहे आणि आमच्याबरोबर 34 लोक आहेत. थोडं धीर अंतःकरणानं लेखिका बोलते आणि तिथपर्यंत टीसीपी पर्यंत आम्हाला जायची परवानगी द्या, नाही जर तिथं जाणं झालं तर आम्ही वापस येऊ. कारण त्या लोकांसमोर लेखिकेनं सपशेल शरणागती पत्करली आणि गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती हे लेखिका या ठिकाणी सांगते. त्या 3 जणांची भीती लेखिकेला वाटत होती, पण त्या धैर्याचा मुखवटा त्यांनी पांघरलेला होता. एक उष्ण अवसान बळच त्या बोलत होत्या आणि त्या चेक पोस्ट पर्यंत जात आहेत. टीसीपीवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप, मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका, माझा एक बंदा येईल, तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल, उद्या मी संपर्क करतो. रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे कर्नल, सेवा परमो धर्म, लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं.
वरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरे जडित झाल्या, जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसतमुखानं सामोर आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग. का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. बघा, 10-10:30ची वेळ, अंधारी रात्र, अनोळखी प्रदेश, पुढचा प्रवास बंद झालेला आहे, रस्ता खचलेला आहे. अशा वेळेस काय करायचं, तर लेखिका त्या चेकपोस्टवर जाते आणि तिथल्या सैनिकांनी गरम पाणी दिलं आणि स्वागत केलं. खूप खटपटीनंतर त्यांनी कर्नलला फोन लावला. त्यांना फोन लागला आणि तितक्या 10:30च्या वेळेला सुद्धा ते यांच्या फोनची वाट पाहत होते. चिंता करू नका, माझा एक बंदा तिथे येईल. बंदा म्हणजे सैनिक तिथे येईल आणि तुमची राहायची सोय तिथे केली जाईल. बघा, रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे हे कर्नल आहे. सेवा परमो धर्म, सेवा हा परमधर्म आहे, असं ब्रीद या सैनिकांनी आपल्या मनाशी बांधलेला आहे. आणि लष्कराबद्दलची आत्मीयता, अभिमान, त्यांचं ऋण कसं फेडावं असा लेखिकेला प्रश्न पडला. लेखिकेच्या गालावरती सहज अश्रू वाहू लागले. क्षणात त्या अश्रूंचे हिरे जडित, जणू काही ते अश्रू झाले, माळा झाल्या, असं लेखिका या ठिकाणी म्हणते. आणि त्यांना त्यांची व्यवस्था लावण्यासाठी मेजर आकाश तिथं आलेला आहे. त्यांनी हसतमुखानं स्वागत केलं आणि तो माझ्या मागोमाग या असं लेखिकेला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना म्हणतोय. मग का जायचं, कुठे जायचं, कसं जायचं हे प्रश्न काही राहिलेच नाहीत, कारण त्यांच्या राहण्याची सोय कर्नल झानं त्या ठिकाणी केलेली होती. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करीत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्याने अत्यंतिक कार्यव्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठाई ठाई माझ्या शहरातील आत्मकेंद्री आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचत होता. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता. बघा, लेखक या ठिकाणी वर्णन करत आहे की जसं काही एखादं युद्ध त्यांनी केलेलं आहे, मर्दुमकी गाजून आलेल्या युद्धाप्रमाणे त्या 8-10 जणांनी लेखिकेचं स्वागत, त्यांच्या 36 जणांचं स्वागत केलेलं आहे. आणि सुरुवातीला वाफाळलेला गरम गरम चहा त्यांना दिला, भजी खाऊ घातली आणि वयाप्रमाणे त्यांच्या राहण्याची सोय केली. त्याचबरोबर रात्री जेवणाची व्यवस्था केली. टेलिफोन लावून दिले. त्यावेळेस रात्रीचे 12 वाजले होते. त्या सैनिकांचं मनोगत लेखिका या ठिकाणी सांगते कि आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हैं, हमें भी कुछ करने का मौका दीजिए. इतके दुरून तुम्ही आलात आणि तुमची सेवा करण्याचा आम्हाला संधी द्या, असे ते सैनिक म्हणतात. आणि ते सगळे सैनिक एवढं झटून काम करत होते. लेखिकेने या ठिकाणी एक उपमा दिलेली की कामकरी मुंग्या असतात बघा, कष्टकरी मुंग्या असतात. असं म्हटलं जातं की मुंगी कधीच विश्रांती घेत नाही, रात्रंदिवस ती कष्ट करत राहते. मग प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं इतका कार्यमग्नतेने ते सैनिक त्यांना मदत करत होते. आणि लेखिका म्हणते की आम्ही शहरी आत्मकेंद्री लोक, म्हणजे स्वतःपुरतं पाहणारे, कारण संकुचित आयुष्य आहे, स्वतःपुरतं बघायचं. बंद दरवाज्याची संस्कृती आणि सिमेंटची जंगलं आता वाढत चाललेली की स्वयं म्हणजे आपल्यापुरतंच पाहायचं, इतरांचं काही देणं घेणं नाही. मग आपण कोण आहे? आपण काही समाजाचं देणं घेणं लागतो, हा विचार लेखिका या ठिकाणी स्वीकारते की केवळ आपल्यापुरतं पाहून आपण आपली प्रगती करू शकत नाही. पुढे पहा लेखिका काय म्हणते. लेह आणि 14 कोर
हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होता. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, बघा असा प्रश्न लेखिकेला पडला होता. कारण त्या काळामध्ये सुरुवातीला कर्नल झा यांनी खूप आत्मीयता दाखवली, खूप मदत लेखिकेला त्यांच्या सहकार्यांना केलेली आहे. आणि लेह आणि 14 कोर हे जे ठिकाण आहेत ते त्यांच्यासाठी जणू काही समीकरण बनलेलं होतं. इतके ते एकरूप झालेले होते. तिथून वेगवेगळ्या रेजिमेंटला वेगवेगळ्या ते त्यांचे जे गट पाडलेले असतात त्याला तिथं जाण्याची परवानगी तिथून मिळत होती. 2007 साली लेखिका सांगते की नवीन कर्नल असतील, कर्नल झा, तिथून त्यांची बदली होईल आणि मग ते सहकार्य करतील का असा लेखिकेला प्रश्न पडला. पुढे काय सांगते बघा लेखिका. आम्ही कर्नल साहेबांच्या केबिन पर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी. माणूस बदलला पण तीच वृत्ती. कर्नल राणा. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधी सांगून ठेवलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलाकडे थोडे व्यथित होत होते. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकरीचं होत चाललं आहे. बघा, त्या कर्नल झा नंतर तिथं दुसरे अधिकारी आलेले बदलून, ते म्हणजे कर्नल राणा. आणि तीच केबिन, तीच खुर्ची, तीच वर्दी, फक्त माणूस बदलला होता पण वृत्ती मात्र कर्नल झा सारखीच होती. हे राणा सुद्धा तितक्याच आत्मीयतेनं त्यांच्याशी वागत होते. ते सांगत होते की हल्ली ज्या समाजातून ही मुलं येतात त्यांची मानसिकता ही बदलत नाही. कारण टीव्हीमुळं, मोबाईलमुळं त्या ठिकाणी कुटुंबातलं त्यांना सगळं कळतंय. तिथल्या भावविश्वातून ते भाव बाहेर येत नाहीत. खऱ्या अर्थानं सैनिक त्यांना बनवणं हे आम्हाला कठीण होतं. देशसेवा त्यांच्या मनामध्ये, राष्ट्रप्रेम त्यांच्या मनामध्ये निर्माण करणं ही गोष्ट आम्हाला कठीण होते आहे, असं लेखिकेला ते सांगतायत. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजाडले. माझे वचन पूर्ण झाले होते. म्हणजे बघा, 2004 साली त्यांनी घेतलेली शपथ होती आणि त्यानंतर दरवर्षी लेखिका त्या ठिकाणी येत चाललेली आहे. आणि लेखिका म्हणते की आम्हाला आनंद होत होता की आम्ही सैनिक नावाच्या व्यक्तीला समजून घेत होतो आणि लेखिकेचं वचन पूर्ण होत होतं. अणुमावशी ह्या आसमंतात एक सुगंध पसरला आहे. तुला जाणवतो आहे का? द्रास, कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड ह्या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्या बरोबर आलेली भाग्यश्री भाऊक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही मी विचारलं, कसला ग? भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. तिचं स्वतःशी बोलणं चालूच होतं. अगं, या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगर माथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. बघा, ती भाग्यश्री नावाची लेखिकेच्या बरोबर आलेली ती मैत्रीण आहे आणि ती म्हणते की अणुमावशी या आसमंतामध्ये, या प्रदेशामध्ये एक सुगंध पसरलेला आहे. तुला तो जाणवतो का? द्रास, कारगिल या भागामध्ये शहीद झालेल्या, त्या कारगिल युद्धामध्ये वीरमरण आलेल्या त्या सैनिकांचं ते स्मारक आहे, विजयस्तंभ आहे. या वातावरणामध्ये निशब्दतेचा एक सुगंध आहे. ती भाऊक होऊन भाग्यश्री लेखिकेला सांगत होती आणि तिने म्हटलं, कसला सुगंध आहे? तर या वातावरणामध्ये
एक भारतीयत्व असल्याचा सुगंध आहे. म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे सैनिक किती एकोप्याने राहतात, देशसेवा करतात, राष्ट्रप्रेम किती श्रेष्ठ दर्जाचं त्यांच्या मनामध्ये आहे, राष्ट्रनिष्ठा किती आहे हे त्यातून जाणवतं. कारण या मातीला कारगिल युद्धाचा एक रोमांचकारी इतिहास आहे. हा रोमात जाणवतो आहे असं ती म्हणते. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकापुरताच किंवा सीमेवरच असतो का ग? आपलं आणि त्याचं काही देणं घेणं लागत नाही का ग? हा, खरं म्हणजे राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, देशाभिमान, देशप्रेम हे फक्त सैनिकापुरतच मर्यादित आहे का? सैनिकांनीच ते पाळायचं असतं का? नाही. देशप्रेम, देशनिष्ठा, राष्ट्रप्रेम, देशाभिमान हा प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये असला पाहिजे. कारण त्यांच्या प्रती सुद्धा आपण काही देणं घेणं लागतो. हा विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला, त्या भाग्यश्रीच्या मनामध्ये निर्माण झाला, लेखिकेच्या मनामध्ये निर्माण झाला. कारण सैनिक आपली सेवा करतात आणि आपलं सुद्धा सैनिकाप्रती काहीतरी देणं लागतं. ही आत्मीयता, हा विचार लेखिका या ठिकाणी सांगते. मित्र, आज इथं आपण थांबूया. या पाठाचा चौथा भाग आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. तुर्तास धन्यवाद.